हाय गाईज, आता आपण आहोत इथे एका बस स्थानकावर. आता इथलं जे बसस्थानक आहे तिथे बघा, आता सगळं सकाळचं दृश्य आहे. 7 वाजता मे बी इथे चालू होतं सगळं काही. आणि इथलं आपण सकाळचं जे जगणं कसं असतं, लोक कष्टकरी जनता, हे जे आपल्याला रोजची दुकानं दिसतात दैनंदिन जीवनातले लावलेले, यांच्या मागचे कष्ट आणि त्याच्या मागचे परिश्रम आपल्याला कळणं कठीण आहे कदाचित. कष्ट आणि परिश्रम याच्यामध्ये थोडासा फरक आहे, ते आपण नंतर बघूया. पण इथे बघा, हे इथे डेअरी. किती वाजता आले दादा तुम्ही? 6:30. आणि किती वाजेपर्यंत असता? 9 वाजेपर्यंत. आणि विक्री किती होते तुमची? 100 लिटर. आणि नफा किती होतो? 2-2.5 हजार. बघा, म्हणजे एका ग्रॅज्युएशन केलेल्या विद्यार्थ्यापेक्षा MPSC UPSCच्या स्टुडंटपेक्षा हे जास्त कमावतात. सो धन्यवाद यांना, आपल्याला थोडासा का होईना परिचय दिल्याबद्दल. आणि हे बघा, इथे हे दादा तुम्ही किती वाजता आले? 7 वाजता. आणि कुठल्या गावाहून आले? अच्छा, इथून किती लांब आहे? 7 किलोमीटर. हां, मग तुम्ही सकाळी किती वाजतापासून रेडी होता? 4 वाजता. अच्छा, म्हणजे हे डेली शेड्यूल आहे तुमचं? हां. आणि इथे आता गिऱ्हाईक किती वाजेपर्यंत संपते? 11 वाजेपर्यंत. हां. तुमचा नफा सांगू शकता का? नफाला काय 400-500 रुपये रोज? 500 रुपये पकडून घ्या. हां, ठीक आहे. 500 रुपये रोजासाठी हे एवढे सगळे कष्ट सकाळी 4 वाजतापासून चालू होतात. आता हे काका इथे बघा, इथे यांचे हे सोडणं चालू आहे. सकाळची 7ची वेळ आहे, 6:30ची, आणि हे करत आहे. काका तुम्ही कुठून आले? मी माऊलीहून. अच्छा, हे किती वेळपर्यंत आता चालतं हे तुमचं दुकान? हे 2-2.5 घंटे. बघा कसं ताजा भाजीपाला आहे. 2-2.5 तास. अच्छा, आणि किती पैसे होतात? 500-600 रुपये उठतात. हां. आणि सकाळी किती वाजता उठता? सकाळी 3 वाजता. आणि 3 वाजता उठून सगळं भाजीपाला उकळणे. अच्छा. वाडीतून. हां. आणि आणि धुणं, पुन्हा त्या भाजीपाल्याला धुणं. बघा, म्हणजे यांच्या मागे कामं किती आहेत. हा भाजीपाला स्वच्छ धुवून त्याची सगळी गड्डी करणं आणि नंतर ते वापरतात. हे बघा, यांनी पण इथे खूप सगळ्या गड्ड्या आणलेल्या आहे. खूप सुंदर आहे. तुम्ही कुठून आले काका? माऊली धंडे. अच्छा, हे सगळे बहुतेक तिथून. गावरानी प्युअर जळगाव धनिया म्हणतात याले. हे काका यांचा इंटरव्ह्यू देत आहेत. जळगाव धनिया, एकदम गावरानी सांबार यांनी आणलेला आहे. बघू द्या. हां, याच्यासाठी किती कष्ट घ्यावे लागले काका? याला 1.5 महिना पाहिजे याले. अरे बापरे. हां. आणि मग इन्कम होते का तेवढं, जेवढे तुम्ही लावता तेवढे पैसे? मजुरी पुरतं आहे आता आमचा. मजुरी पुरतं आहे. त्याच्यामुळे कसं आहे माहिती का, भाजीपाल्याचा खूप जास्त भाव करू नका, त्याच्यामागे बरेचसे कष्ट असतात. सो थँक्यू. आता आपण या दादाकडे जाऊया. दादा तुम्ही कुठून आले? किती वाजता आले? 6:30. अच्छा, चालू किती वाजता होता? चालू. हां. आणि ही कितीला आहे गड्डी? 10 रुपये. 10ला. बघा काय, 10 रुपयांमध्ये काय, एक चॉकलेट आपण आणायला गेलो तर बरेचसे पैसे खर्च होतात. त्याच्याऐवजी हे खर्च घ्या आणि आपल्या शेतकऱ्याचं इन्कम वाढवा. आणि तुमचा डेली नफा किती आहे? नफा मजुरी पुरता? हो. अच्छा, कठीणच आहे सगळं. तरी ठीक आहे, इथून आपण गेलो. आता आपण बघू इथे या दुकानदाराकडे थोडंफार काय चालू आहे ते. हे बघा, इथे आता थोडीशी चलबिचल झालेली आहे. ओके, आता इथे यांचं कशाचं दुकान आहे? यांचं हे बघा, इथे यांनी रंगपंचमीचं दुकान लावलेलं आहे. किती वाजता आले काका तुम्ही? 5 वाजता. आणि रोज येता? आणि किती वाजता, सकाळी किती वाजता चालू होते दुकान? 7 वाजतापासून ते किती वाजेपर्यंत? अच्छा, म्हणजे 12 तास. नफा किती डेली? नाही, सीझनवर. अच्छा, हे बघा, हे सकाळी 5 वाजतापासून आलेले आहेत. म्हणजे सकाळचं जे कष्ट आहेत ते प्रत्येकाला करावे लागतात जगण्यासाठी. आता यांचे पण तिकडे दुकान आहे, त्यांनी पण कष्ट केलेलेच आहेत. सो आपण एक गृहीत धरूया की कष्ट करावेच लागतात. ती तिकडे ती बाई दिसते झाडू घेऊन, ती पण कष्टच करत आहे. खूप कठीण आहे जीवन.
कष्टमय आहे आणि कष्ट करावेच लागतात. सो ऑल द बेस्ट गाईज. आपला अभ्यास करा छान मस्त आणि जगाची पण ओळख ठेवा. थँक्यू.